वरिष्ठ नागरिक कट्ट्याचे सर्व सभासद आणि व्यक्तिचिंतक सर्वांचं सुस्वागत। आज आपण आपले आधारस्तंभ आणि सर्वस्वी ज्या आपल्या कट्ट्याला त्यांचं बहुमूल्य आणि आपल्याला त्यांचं योगदान लाभलेले आपले श्री उदयजी देशपांडे हे आज त्यांना आपण निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तरी आज त्यांना आपण निरोप द्यायचा आहे, कारण ते उद्यापासून आपल्या इथे कुरळी येणार जाणार असून ते नवीन घरात त्यांचं वास्तव्य होणार आहे। तर त्यांना पहिल्या त्यांच्या शुभेच्छा देऊया त्यांच्या नवीन घराबद्दल, त्यांच्या कुटुंबाला, त्यांना आणि आमचं सर्व सदैव तुमच्या पाठीशी आमचे शुभेच्छा असतील। तसेच आज आपले साहेबच म्हणावं लागेल, कारण का त्यांनी आपल्या कट्ट्यासाठी भरपूर काय केलेलं आहे आणि हे जे एकाने एकोप्याने राहत आहेत त्याची ही आज प्रचिती आहे। एक सर्व त्यांच्या याच्या निरोप समारंभाला आलेले आहेत आणि मी असं नमूद करीन की आपल्या ह्या त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनोगत आणि प्रत्येकाने त्यांच्याबद्दल काही बोलायचं आहे, त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत। ज्या कोणाला बोलायचं आहे, ज्या सभासदाला बोलायचं आहे त्यांनी पुढे येऊन त्यांच्याबद्दल आपले दोन शब्द बोलायचे। नमस्कार। हां नमस्कार। देशपांडे साहेब म्हणजे आपले कॅप्टन आहेत आणि आता ते इथून दुसरीकडे राहायला जात आहे। तर मी 2023ला इथे राहायला आलो मुंबईमध्ये आणि त्याच्यानंतर 3-4 महिन्यानंतर मी इथे यायला सुरुवात केली। बऱ्याच जणांची ओळख झाली। देशपांडे साहेब सुरुवातीला मी 5 वाजता येऊन बसायची, 5-5:30ला, आणि कधी लेट झाला तर देशपांडे साहेबांची भेट व्हायची। आणि देशपांडे साहेबांनी इथे सगळ्यांना एकत्र जे जमवले ते त्यांना सगळं क्रेडिट त्यांनाच असतं, कारण प्रत्येकाला ते सांगायचं इथे येऊन जॉईन व्हा आणि वातावरण बघा, गप्पा चालतात, त्या चर्चा चालतात आणि जाणाऱ्या येणाऱ्यांना आठवण करून द्यायचं की आता उद्या या रविवारी कोणाचा वाढदिवस आहे तर तुम्ही या। प्रत्येकाला म्हणजे घरचं कार्य असल्यासारखं ते प्रत्येकाला हे करायचं आहे आणि त्यांची आता उणीव खूप भासणार आहे, पण त्यांच्या पुढे आता आणखी नवीन कार्यकर्ते तयार होत आहेत, त्यामुळे हे असंच पुढे चालू राहील अशी त्यांना आपण शाश्वती देऊया। धन्यवाद। या पंडित साहेब। आदरणीय उदयजी देशपांडे साहेब, नमस्कार। माझे सर्व वयाने ज्येष्ठ पण मनाने तरुण सहकारी यांनाही नमस्कार। माननीय उदयजी देशपांडे साहेबांनी आपल्या सर्वांना एकत्र केलं। आपला टाईम कसा व्यवस्थित जाईल एवढी मॉर्निंगचा पण आणि इव्हिनिंगचा अगदी नियोजनबद्ध ते हा कट्टा बांधून आणि तिथे उपस्थिती आपल्या सर्वांची दाखवून आपण वेळ राहत असतो। आणि जवळजवळ तरी माझा परिचय साधारणतः 2-3 वर्ष झाले असतील। आम्ही एक कार्यक्रम पण इथे आयोजित केला अवेअरनेसचा, आणि त्यांचा सिंहाचा वाटा होता। विशेष म्हणजे सायबरचा जो कार्यक्रम आयोजित केला आम्ही, त्यांचा सिंहाचा वाटा होता, कारण त्यांनी तो सर्वांना कसा आयोजित करता येईल मनुष्यबळ नसताना याच्यासाठी उपस्थिती, त्यांनी ती उपस्थितीसाठी सगळ्याला बोलावं, त्याला बोलावं, आणि पावसाचा वेळ असताना सुद्धा त्या सगळ्या अधिकाऱ्यांनाही वाटलं की अरे बाबा भरपूर उपस्थिती आहे, तर कार्यक्रम सक्सेसफुल झाला त्यांच्याकडून। तर खरंच देशपांडे साहेब, आता तुम्ही नवीन वास्तूवर जातात, माझ्यातर्फे आणि आम्हा सर्व ज्येष्ठतर्फे तुम्हाला शुभेच्छा आहेत। असंच तुमचं आयुष्य दीर्घमय आणि चांगला आनंदमय राहावं नवीन वास्तूमध्ये, अशा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद मंटिक साहेब, खूप छान प्रतिक्रिया त्यांचं मनोबल. आणि तसेच या कोणीतरी बोला, 2 शब्द बोलायचे आहेत असं काही नाही आहे, त्यांना शुभेच्छा द्यायच्यात आपण. हॅलो, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सिनियर सिटीजन ग्रुपचे मेंबर, सर्व सिनियर सिटीजनचे मेंबर आणि देशपांडे साहेब, साहेब, गायकवाड साहेब या ठिकाणी अध्यक्ष त्यांनी त्यांना आता उद्यापासून ते उद्या परवा समजा जाणार आहेत, त्याकरता त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जातेवेळी आपण सर्वजण त्यांना भरभरून शुभेच्छा देणार आहोत आणि भरभरून त्यांचं आयुष्य वाढावं, त्यांनी 100 वर्ष पूर्ण करावी ही त्याच्याबद्दल आपण शुभेच्छा देऊया. आता त्यांनी मध्यंतरी सांगितलं होतं की या ह्याच्यामध्ये गेल्या वर्षामध्ये आपण काय काय केल्या, चांगल्या गोष्टी केल्या आणि काय खराब गोष्टी झाल्या आपल्याकडून, त्याचा ही उहापोह म्हणजे आपण चर्चा करून पुढील वर्षी त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी आल्यानंतर हा ग्रुप गोळा करणं, सगळ्यांना एकत्र ठेवणं, सगळ्यांच्या मर्जी सांभाळणं, सगळ्यांचे विचार ऐकणे, सगळ्या याप्रमाणे अवघड गोष्ट असते खरी. कोणीतरी पुढं कॅप्टन हा असावा लागतो आणि त्यांनी कॅप्टन पदाचं काम अतिशय उत्तम प्रकारे केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे निराळे कार्यक्रम, दत्त जयंती, नंतर महाशिवरात्री, रामनवमी हे जे कार्यक्रम केले आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना देवाच्या नामघोष किंवा भजन कीर्तन वगैरे केल्यामुळं बऱ्याच लोकांच्या मध्ये चांगल्याच प्रकारची प्रगती झालेली आहे की त्यात 4 शब्द आपल्या डोक्यावरती जर चांगल्या प्रकारचे आले तर आपल्यामध्ये सुद्धा विचार होतो. आणि हे करत असताना त्यांना मिळालेली कार्यकर्त्याची साथ, केलार असू द्या, गायकवाड असू द्या, दोन्ही शिंदे कंपनी असू द्या, राणे साहेब असू द्या, नंतर तुमचे पुढे साहेब, नाही त्यांनी अतिशय मागच्या या वेळेला ज्यांनी कार्य केला त्याचा उल्लेख होणं किंवा मदत केली चौधरी साहेब, की कुठल्याही प्रकारच्या खुर्चीवरती न बसता कार्यकर्त्याचं काम करणे महत्वाचं असतं. की जेवायला कोण येतो ते नाही, त्यापेक्षा वाढणारे हे महत्वाचे असतात. वाढायला जर कोण असेल ना ते महत्वाचे असतात. तर तशा प्रकारे त्यांनी ते काम केलेलं आहे. त्याबद्दल सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. कारण देशपांडे साहेबांनी शब्द टाकल्यानंतर त्यांनी कधीही त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही किंवा कामामध्ये कुठलाही केलेली नाही. अशा प्रकारे हे उपक्रम राबवत असताना आता त्यांना निरोप समारंभ देतोय, ते आपण त्यांना ही शाश्वती द्यायला पाहिजे की हे चालू केलेले कार्यक्रम हे अबाधितपणे पुढे चालू राहिले पाहिजे. हे कार्यक्रम अबाधितपणे आपण चालू ठेवले पाहिजे. तरच त्यांना या ठिकाणी आल्यानंतर की बाबा रामनवमी झाली का, दत्त जयंती झाली का म्हणल्यानंतर आणि ते येणारच त्या कार्यक्रमाच्या दिवशी, ते नक्की येणार, त्याबद्दल शंका नाही. परंतु आपण तो कार्यक्रम ते इथं सगळे अरेंजमेंट आता ते काय करतात, कुठला कार्यक्रम असेल ना 8-10 दिवस सगळ्यांच्या पाठीमध्ये चर्चा करत असतात. कोण काय करणार, स्टेज कोण सांगणार, प्रसाद कोण बनवणार, किंवा ह्या गोष्टी बारीक बारीक आहेत ना, ह्या गोष्टीचं फारच त्यांना स्मरणशक्ती आहे. आणि त्यांच्या एवढी स्मरणशक्ती म्हणा किंवा चाणक्य वृत्ती, मला तर वाटतं की आम्ही आता पाठीमागचा असून सुद्धा आमच्यामध्ये सुद्धा एवढी चाणक्य किंवा स्मरणशक्ती नाही, त्यांना स्मरणशक्ती फार आहे. आणि ते नेहमीच कुठल्याही प्रकारचा कंटाळा, नेहमी तो विषय पूर्ण होईल तोपर्यंत त्याची चर्चा बंद होत नाही. आता आपण सर्वजण या ठिकाणी नवीन जुन्या वर्षाला त्यांना देतोय हे निरोप समजतो, त्याचबरोबर जुन्या वर्षालाही निरोप देणार आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे.
तो एक कार्यक्रम, कारण तो नंतर आपण एकत्र येणार, येऊ न येऊ काय चार घेऊन येतील, पण तो नवीन जुन्या वर्षामध्ये आपण चांगलं काय काय केलं याची आठवण आपल्या मनामध्ये राहिली पाहिजे. आणि काय ज्या चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्याबद्दल मनामध्ये शंका उत्पन्न न करता पुढील वर्षी त्यात सुधारणा करण्यात यावी असंच मी म्हणतो. पुढील वर्षामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी. त्याप्रमाणे आपण जे हे कार्य करत आलेलं आहे, आता या ठिकाणी जर तसं पाहिलं गेलं तर आपण सर्व सिनियर सिटीजन आहोत. आपला दिवस जेवढा आनंदात जाईल तेवढं आपलं आयुष्य वाढेल. नेहमी आपले विचार पॉझिटिव्ह ठेवायचा प्रयत्न करा. चांगले मित्र सांभाळण्याचा प्रयत्न करा. जेवढे चांगले मित्र तुमच्याजवळ येतील तेवढे तुमचे विचार, आचार आणि संस्कार हे चांगल्या प्रकारचे राहणार आहेत. त्याबद्दल आपण नेहमी सतर्क राहिलं पाहिजे की आपल्याबरोबर कोण होतं आणि कोण नाही. कारण आता ज्या तुम्ही जगात बघताय तुम्ही की बाहेरच्या जगामध्ये एवढं गढूळ वातावरण झालेलं आहे, गढूळ वातावरण झालेलं आहे की पुढती हे जन देखवेना डोळा, पुढती ही जन देखवेने डोळा येतो कळवळा म्हणून या. आपल्या अंतकरणाला कळवळा येतो बाहेर बघितल्यानंतर. तेव्हा या गोष्टीची जाण ठेवून या ठिकाणी आपण कुठल्याही वाईट, आता आपण आयुष्यभर पुष्कळ म्हणजे रिटायर झालोय आपण पुष्कळाचा प्रपंच बघितला, नोकरी बघितली, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु इथून पुढं काहीतरी चांगल्या गोष्टी हातून घडाव्यात आणि हे उपक्रम चालू केलेले आहेत हे अबाधितप्रमाणे चालू राहावे. आणि त्या ह्याला उठा आता जागे व्हा, चरण जा पांडुरंगा, उठा आता जागे व्हा, चरण जागे पांडुरंगा, राष्ट्रीय पातळी जन्मांतरी. त्याप्रमाणे आपण आपल्या ह्याच्यामध्ये हे करूया, प्रयत्न करूया. परत पुन्हा एकदा त्यांना निरोप संभारांना परत पुन्हा त्यांचं पुढचं आयुष्य चांगल्या प्रकारचं जावं मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सगळ्यांना बोलायचं आहे, ह्याचं भान प्रत्येकाने ठेवायचं आहे. जर 10 मिनिटं एकाला लागली तर हा कार्यक्रम 12 वाजेपर्यंत होईल. सगळ्यांना विनंती आहे, मनातलं ते सगळं बोला. आपल्याला उद्देश वगैरे बाकीच्या गोष्टी नको आहेत. हा, आणि तुम्ही बोलताय नाही. आता सगळ्यांना बोलायचं, त्यामुळे मी 2 मिनिटाचाच आवडतो घेतो. तरी उदयजी देशपांडे साहेब असे आहेत व्यक्ती आहेत की जरी इथून जरी गेली तरी थ्रूआउट आपल्या लाईफमध्ये ती लक्षात राहण्यासाठी. त्यामुळे त्यांना प्रचंड आयुष्य लाभो. तर आम्ही त्यांना एक आठवणी देतो की जे सगळे कार्यक्रम आपल्याला किंवा काही केलेले आहेत ते आम्ही पुढे नेण्याचा म्हणजे यशस्वीरित्या प्रयत्न करू. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद त्यांचे सगळे पाठीशी राहतील एवढं म्हणून मी माझं. या पुढे या लवकर लवकर. जोपर्यंत इथे होतो तोपर्यंत आपल्याला या सर्व घटनाला आशीर्वाद लाभले पाहिजे आणि त्यांचं मार्गदर्शन पण लाभलेलं आहे. तुमच्याशी रिलेट जी पण गोष्ट मी सांगितलं किंवा आपली ती स्मरणशक्ती जी अशी असते ना, स्मरणशक्ती कशी असते, आपण नॉलेज गोळा करतो, स्टोअर करतो आणि ती कलेक्ट करतो. ह्या गोष्टी आपण सगळ्या करत असतो. इंटरनेट केल्यानंतर लोकांना सादर कशी करायची त्या पर्टिक्युलर वेळेला तुम्हाला ती गोष्ट आठवून लोकांमध्ये कशी सांगायची हे जे कला आहे ती कला बाकीच्या थोडेसे लॅक आहे. आणि त्यांना त्यांची जी अनुभवाची जी शिदोरी आहे ती प्रत्येक वेळेला आपल्याला समजावून सांगत असतात. आणि त्यांचा अनुभव हा खांडेकरात नाही तर म्हणजे की ते आपल्या टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टन जरी रिटायर झाला तरी आपण त्यांना रिटायरशिप देऊन त्यांना कोच म्हणून आपण ठेवतो. त्यामुळे त्यांच्या पुढे असा चालू राहील अशी मी इच्छा करतो. आणि याच्यापुढे त्यांना हॅपीनेस तर मिळावाच पण उदंड आयुष्य मिळावं आणि त्यांची प्रकृती सदैव चांगली राहावी एवढी मी इच्छा करतो. सगळ्यांतर्फे
त्यांचे परत एकदा आभार मानतो. या पुढे या पुढे इच्छुक इच्छुक ऐसा कभी बोलेंगे 2 मिनट बहुत ही से सुन रहा था जे देशपांडे जी जाएगा अभी बराबर है हाँ बहुत दिन से सुन रहा था कि देशपांडे सब जाएगा आज रियली हृदय का अस्त हो हृदय का अस्त हो रहा है अब तक के लिए अपना कॉलोनी से अपना कॉलोनी हमारा दूसरा तरफ से हमारा फैमिली का तरफ से उनका शुभेच्छा है. मेरा जो पर्सनल जो फीलिंग्स है उनका जो जायगा है मेरे को लगता नहीं कि सभी पूर्ण होने आएगा कोई जाएगा लेकिन उनका जो स्पेशल जो उनका जो प्रभाव था वो पूर्ण नहीं हुआ. हम इधर आने के बाद ही मैं सोचा था कि मैं कुछ करेंगे बच्चों लोगों के लिए. मैं एक बार पहले बोला कि मैं चेस सिखाएंगे विदाउट एनी हेजिटेशन ही सेंड दिस. तो मैं 2 साल वो चला मेरे को बहुत अच्छा था उसका. तो मैं फिर से उनका शुभेच्छा आदाय करता हूँ. अतिशय सुंदर. कोणाला येऊन बोलायचं आहे का? नाही पहिलं आहे का अजून कोणी? मी आता एक विनंती करतो ठाके साहेबांना काही बोलायचं आहे. सर्व झाल्यानंतर इंगळे साहेब बोलतील त्याच्यानंतर खानोलकर साहेब बोलतील. हॅलो आजचा हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक कट्ट्याने आयोजित केलेला आहे आणि मी देशपांडे काका आहेत त्यांना नवीन घरामध्ये राहण्याची थोडी सोय देतो. पण मी ॲक्च्युली का बोलायला उभा राहिलो कारण हा जरी ज्येष्ठ नागरिक कट्ट्याने हा आयोजित केला कार्यक्रम असला तरी आपली जी सी विंगची जी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये कितीतरी कार्यक्रम झाले, कितीतरी ॲक्टिव्हिटीज झाल्या आणि कितीतरी याच्यामध्ये त्यांच्या देशपांडे फॅमिलीचा पूर्ण सहभाग असायचा. तर हे मी मुद्दाम नमूद करण्यासाठी इथं आलो होतो की त्यांची जी इन्व्हॉल्वमेंट होती. आणि मला आठवते की जेव्हा आम्ही ही सोसायटी म्हणजे आमची फॉर्म पण नव्हती झाली त्याच्या अगोदर बऱ्याच वेळा आपल्या एकदा मीटिंग व्हायच्या, आम्ही एकत्र यायचो, कितीतरी सजेशन्स ते द्यायचे, त्यांच्या मुलांनी त्यांच्या फॅमिलीमध्ये मेंबर्स ते द्यायचे आणि कितीतरी आपण इम्प्लिमेंट पण केलेले चांगले सजेशन्स सर्व त्यांचे. तर त्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या फॅमिलीचे आभार मानतो. पहिली गोष्ट म्हणजे मी ते आभार मानतो पर्टिक्युलरली सी विंगच्या मॅनेजिंग कमिटीतर्फे मी आभार मानतो. सी विंगच्या सर्व रहिवाशांतर्फे त्यांचे आभार मानतो, त्यांच्या फॅमिलीचे आभार मानतो. आणि एवढंच मला ॲक्च्युली सांगायचं होतं की त्यांच्या फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट देशपांडे काकांनी इथे काय केलं हे तुम्हाला जास्त माहितीच आहे, सर्वांनाच माहिती आहे की इथे त्या कट्ट्यासाठी त्यांनी काय केलं, कट्टा किती आता म्हणजे वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण करतो आहे आणि सक्सेसफुली करतो आहे. त्याच्यामध्ये त्यांचा सीमाचा वाटा आहेच, त्याच्यामध्ये मला काही वेगळं बोलण्यासारखं काही नाही आहे त्याच्यामध्ये. पण त्या सर्वांनी तुम्हाला सर्वांचा तुम्ही सहभाग बघितला तर खूप खूप बरं वाटते की एवढे लोक इथे जॉईन झालेले आहेत, एकत्र झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्या मागची जी शक्ती आहे ती देशपांडे काका आहे. तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्यातर्फे शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाके साहेब आपण बरोबर बोललात. सोसायटी आणि कट्टा आणि त्यांनी सांगड घालून त्यांनी बांधून घेतलेला आहे आणि त्याला त्यांनी पूर्णपणे न्याय दिलेला आहे. तर तुम्ही जे बोललात ते योग्यच आहे. मी आता इंगळे साहेबांना निवेदन करतो बोलायचं तर त्यांनी देशपांडे साहेबांना बोलले. नमस्कार मंडळी. आपण सर्वप्रथम देशपांडे साहेबांना नवीन घराच्या मी शुभेच्छा देतो. तिथेसुद्धा त्यांना अशीच लोकप्रियता लाभो ही ईश्वरचरणी आहे. काय होतं
की बागेमधल्या फुलाला त्याचा रंग, सुगंध या गोष्टीची जाण नसते. ह्या गोष्टीची जाण नसते. आणि आपण लोकांनी जी वाहवा केली आहे, जे गुण सांगितले आहे त्यांची, हे म्हणजे तुला लोकांनी कुमोदिनी काय जाणीतो भ्रमर सुख भोगीत तर त्यांचा असा भाग आहे. आपणच जाणू शकलो ते काय आहे. त्यांना स्वतःला ह्या गोष्टी माहिती असतील नसतील ती वेगळी, पण याची जाण आपण करून दिली आहे की तुम्ही यशा. तर हा वास्तव्य त्यांचं आपल्या बरोबरच फार चांगलं राहिलेलं आहे. पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि तिथे सुद्धा धन्यवाद ठाकरे साहेब. मी विनंती करतो खानोलकर साहेब. तुम्ही तिकडे घ्या बरं या साईडला पहिला. हो इथे दाखवा. नमस्कार सगळ्यांना. माझाही आवाज मोठा आहे आणि साऊंड सिस्टीमचाही आवाज मोठा आहे. एक लक्षात घ्यायचं आहे की आज जे हे काही स्वरूप आहे हे एवढं स्ट्रॉंग आहे. जे आपण इथे बसलो, तरुण मंडळी बाहेर आहेत, कार्य करणारी मंडळी तिकडे आहेत त्या बाजूला. हा जो सगळा एक घट्ट ग्रुप आहे आपला, म्हणजे हा पण एक फुलगुच्छ आहे, लक्षात घ्या. आणि हा सिम्बॉलिक असेल फुलगुच्छ, पण हा सगळा फुलगुच्छ आज तुमच्या चरणी नमन करतो, तुमच्या कार्यासाठी. कारण सोपं नाहीये ते. फक्त काही सीविंग आणि अपडाऊनला येऊन कार्य करायला नाही लागले. आयुष्यभर त्यांनी डोंबिवली गाजवली आहे चांगल्या कामांनी, कार्यांनी. त्यांच्या त्याच क्वालिटीज आपल्याला इकडे दिसत आहे. आणि हनुमान व्यायामशाळेच्या मदतीने आणि असंख्य मित्रांच्या दृष्टीने ठाण्यात पण हे लोक काम केले पाहिजे. आणि मगाशी गणेशांनी उल्लेख केल्याप्रमाणे किंवा चौधरींनी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांची मेमरी आणि क्षमता तेवढीच स्ट्रॉंग आहे, ती तशीच राहणार आहे. आता तुम्हाला एक आमच्याकडून आश्वासन लागेल की इकडचं जे तुम्ही बांधणी केलेला जो फुलगुच्छ आहे हा अशाच प्रकारे पुढे चालू ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि यशस्वी होणार आहोत. बरोबर. आणि आजच त्यांना कोच म्हणून नेमणूक केली आहे ना उद्यापासून. आणि तुम्ही एकट्याने नेमणूक केली तरी त्याला आमच्या सगळ्यांचं अनुमोदन आहे. अनुमोदन मगाशी पाहिजे होतं. तर खरंच असं हे दुर्मिळ आहे जे आपल्याकडे घडलं आहे. ते पूर्णपणे पहिल्या दिवसापासून आजपर्यंत यांच्यामुळे झालेलं आहे, हे कारणीभूत झालेले आहेत आणि पुढेही तेच कारणीभूत राहणार आहेत. आपल्याकडे तरुण मंडळी खूप आहे, त्यांच्या मदतीने हे कार्य असंच चालेल एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा, कुटुंबासाठी खूप खूप शुभेच्छा आणि नवीन घर लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. हॅलो. आता आपण त्यांचा सन्मान सत्कार करणार आहोत. एक छोटीशी त्यांना पुष्पगुच्छ आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. त्यांना हा या नाईक साहेब या. नाईक साहेब या.
नमस्कार. श्रेष्ठ आणि माझ्या बरोबरच्या सहकाऱ्यांना सगळ्यांना नमस्कार. आज आपण इथे देशपांडे सरांना निरोप देण्यासाठी, निरोपेक्षा म्हणून त्यांना आपण पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यासाठी निरोप हा शब्द आहे. प्रत्येक जणाने आपल्याशी बोलताना काहीतरी गोष्टी उद्धृत केल्या. या उद्धृत करण्यातून मला एकच जाणवलं की देशपांडे सरांचं व्यक्तिमत्व हे आपल्या सगळ्यांसाठी गुणतुल्य. वेळेच्या अभावी सगळेजण बोलू शकत नाही, पण मी एक 4 ओळी तुम्हा सर्वांतर्फे आपलं एक प्रातिनिधिक मनामध्ये काय त्यांच्याबद्दल त्या बोलतो. जसं त्यांना म्हटलं मी गुरुतुल्य व्यक्तिमत्व आहे, तर त्यांच्यासाठी 4 ओळी मी झालं असं बोलतोय की आपका साथ धूप में छाव है. जसं गुरुचा असतो, आपका साथ धूप में छाव है, आपका साथ समुंदर में नहीं, आपका साथ अंधेरे में प्रकाश है. रहे तो हम आपको आज विदा, पर हमारे मन में, सबके मन में सिर्फ आपका. धन्यवाद. हॅलो, मी आता विनंती करतो त्यांना श्रीफळ, शाळा श्रीफळ द्यायचं आहे. खांडेकर साहेब आणि गायकवाड साहेब त्यांना शाल श्रीफळ द्यायचं आहे. त्याच्यानंतर फुलगुच्छा इंगळे साहेब देतील. त्याच्यानंतर आपलं मत श्री उदयजी देशपांडे आपल्यासमोर मांडणार आहेत. मनोबल तुझ्याकडे भरा तुम्ही 2 4 दिला 8 भरा. उठा जरा. तुम्ही बाजूला तर लवकर तिथे होईल. सुदैवानी ही शाल उबदार आहे, त्याच्यात सगळ्यांची उब आहे आणि थंडीचे दिवस आहे, तर ती तुमच्या बरोबर. साहेबांनी बोलावं. तुमच्यासाठी साहेबच असणार. काही सांगितलेलं आहे बरोबर. त्या लायकीच्या परंतु लहानपणापासून थोडंसं सोशल वर्क केल्यामुळे मला ते जमत होतं आणि जमत होतं. लोकांना कसं मिसळून घ्यायचं लागायला हे आम्हाला आमच्या ठाण्याच्या हनुमान यांनी शिकवलं. आणि हनुमान साहेब तुम्ही 7 वर्ष जात होतो आणि जात होते. तिथे ते आम्हाला रामदास स्वामींच्या स्वतःच गोष्ट सांगायची, ते आमच्या इथे 4-5 जोडीचे होते. ते चांगल्या चालेल त्याचं थोडंफार मी तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी थोडं म्हटलं तर माझ्या स्वार्थासाठी म्हटलं तरी चालेल, कारण त्याच्यातला एक जो आनंद मिळत होता खरोखर मला पुढे न्यायला त्याचा उपयोग होतो. आता तुम्ही म्हणाल आता इथे पहिली गोष्ट म्हणजे की थोडं पुढे गेलं आमच्या मागे की 5 मिनिटं नाही 10 मिनिटं बोलणार ते तिथे. तुम्हाला माफ आहे, जास्त बोला. पहिलं म्हणजे इथे जेव्हा आम्ही आलो ना, जेव्हा मला जे डांगे साहेबांनी सांगितलं की आम्ही ते 2018 साली आलेलो आहे आणि ज्यावेळेस आम्ही सगळे जण ABC सगळे आम्ही त्यावेळेस फक्त 3 सोसायटी ABC आणि आम्ही त्या बिल्डरच्या स्ट्रगल करतो. काही लोकांना सगळं ऐकून राहिलेलं आहे. ते जे स्ट्रगलिंग करत होतो त्याच वेळी आम्ही सगळे लोक एकत्र आलो. ते आमच्यामध्ये भावना एकत्र आली, सगळ्यातला भावना. आणि मग कोणीतरी करायला पाहिजे आणि सिस्टीममध्ये उभं केलं पाहिजे असं म्हणून तिकडे मी आहे ना, आमचे बरेच जण होते नर्सिंगमध्ये होते ते आम्ही करत होतो. आणि आता तेच आम्ही करतो. आणि कुठलंही तुम्ही जर काम करत असाल तुम्हाला थोडीशी ऊर्जा मिळते किंवा आता तुम्ही कसं मला मोठं केलं थोडंसं मला असं वाटतं आपण काहीतरी कामामध्ये वेगळं होतं. आणि तसं आम्ही ते काम केलं बसून मी काम करत होतो. काम करताना मतभेद होतातच. आता तुम्हाला माहिती आपल्याकडचं मतभेद होतं, पण आपण सगळ्यांनी एक ठरवलं होतं
कुठलीही गोष्ट ताणाची नाही. रबर कुठून ताण असेल त्याच्यामध्ये आपली एकी राहिली आणि तशीच एकी राहणार. आपल्याकडे जे सगळे टोल आहे, आपण सिनियर सिटीजन आहोत, म्हणजे आपण परिपक्व ज्याला किती ताणाचं, किती गुणाचं, किती बांधायचं ते समजतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या अंगात सावटी आलेलं आहे. असंच आहे. आता म्हणजे मला इतकं तुम्ही सांगितलं, मला म्हणजे जास्त काय आता बोलता येईल. परंतु एक सांगतो, हा खरा कार्यक्रम मी अरेंज केला तर तुम्ही का केला? केला तर ऐका नाही नाही, तुम्ही केल्याबद्दल काय केलं, तुमच्या प्रेमामुळेच तुम्ही केला. हां, पण हा सगळा कार्यक्रम माझा होता, तो तुम्ही सगळा खरा हिसकावून घेतला. म्हणजे काय हायजॅक केलेलं आहे. तुम्ही जे माझ्याबद्दल प्रेम दाखवलं तसंच तसंच आपल्या सगळ्याच्या बाबतीत जे आहे ना, मी काय खूप फार मोठा माणूस नाही आहे, सामान्य माणूस आहे, पण काय थोडंफार ते शिकले तेच तुम्हाला मी सांगतो. तसंच आपल्या कशी ऐकली तसंच मी करायला प्रेम तसंच ते तुम्हाला देशपांडे साहेब, आपला मार्गदर्शन आम्हाला जरूर असावं. मार्गदर्शन फॉलो करू. मी आता आलो 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 नक्की साहेबांनी आपल्या इथे नेहमी एक गाणं इथं वाढदिवसाला आवडीचं गाणं या ग्रुपला लागू होतं, हे दोस्ती हम नहीं छोड़े. तर ठाकेंना विनंती करतोय, या दोस्ती कोणाला त्यांच्या बरोबर करायची होते ना, इथे इथे या गॅपमध्ये या. चांद पे भी खेलेंगे, तेरे लिए खेलेंगे, चांद पे भी खेलेंगे, तेरे लिए खेलेंगे, सबसे दुश्मनी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. काय होतं एवढे मोठे लोगों को आते हैं तो मगर धन्यवाद. हो, तुमचं पण धन्यवाद. तुमचं पहिलं धन्यवाद. म्हणजे इथून कोण येतं, इथून या साईडने कोण येते, तिकडे एक जण जावा, कोणतरी माझ्या साईडने कोणतरी यायला पाहिजे. जावा तिकडे एक जण. त्यांना बोलले इथे राहा, हे हा इथे राहायला इकडून तिकडून खाल्ले. हा जो स्नॅक अरेंज केलेला आहे उदयजी देशपांडे साहेबांकडून आहे. हां, तर त्यांनी त्याचा सर्वांनी स्वाद घ्यायचा आहे. फटाफट उचला. स्टार्टर लपडे आहोत, दुसरं काय नाही. पहिलं नाव लपडं आहे. हां हां ठीक आहे.
अरे कॅटरिंग सर्विस जिंदाबाद. बनाइएगा इथं पण आहे कॅटरिंग सर्व्हिसवाला इकडं पण आहे. एवढं मोठं घेऊन गेला तेव्हा केलेलं टिपलेलं आहे. अहो कोण नाही राहिला, सर्व संपले आता. आशिष आहे तिकडे बघा. किती कमी पडले. राहिले का आजचे उत्सव मूर्ती उदयजी देशपांडे. हो लक्ष आहे माझं, म्हणून मी मागवतो. दोन द्या दोन. काय अरे हे आता हे जरा हे थांबवा नाही तर हे आता प्रॉब्लेम होईल. काय झालं? प्रचाराला प्रॉब्लेम होईल आता हे आले ना. आज आहे त्यांचा